नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक आहे बायको शरीर संबंध करण्यास नकार का देते. तर बरेच जणांच्या बायका असतात की ती संबंधांना नकार देतात. तर काही काही पब्लिक कशी असते माहिती का, तर रोज रोज संबंध मागतात. तर काही बायकांना लहान मुलं असतात, त्यांचे म्हणजे त्यांना सांभाळण्यात त्यांचा वेळ वाया जातो, त्यांना सांभाळण्यात त्यांना खूप मानसिक त्रास होत असतो आणि तसेच घरातील विविध काम करण्यामध्ये त्यांचा वेळ जास्त वाया जातो, त्यांना वेळ मिळत नाही. तसंच धुणी भांडी वगैरे, लहान मुलांची बडबड, लहान मुलांचा होणारा त्रास. तर लहान मुलं असल्यामुळे ना बाईला थोडासा मानसिक त्रास होतो आणि तिला ना असा पुरेसा वेळ भेटत नाही, शांत वेळ भेटत नाही. तिची चिडचिड निर्माण होते, जास्त चिडचिड होते. त्याच्यामुळे तिला मानसिक त्रास होत असतो आणि त्या मानसिक त्रासामुळे तिचा सेक्समध्ये मूड नसतो. तर तिला सेक्स करायला आवडत नाही, कारण तिचं मन शांत नसतं आणि जास्त चिडचिड होत असल्यामुळे तिला हा त्रास होत असतो. तर तुम्हाला हा त्रास समजून घ्यायचा आहे. अजून बरेचसे प्रॉब्लेम असतात महिलांचे. तर काही काही महिला सेक्सला नकार देतात. कधी कधी म्हणतात डोके दुखतं, कंबर दुखतं, पाठ दुखतं. तर त्यांना हे जास्त घरातलं काम करून किंवा विविध कामं करून त्यांना त्रास होत असतो आणि त्याच्यामुळेच ते नकार देत असतात. तसेच अजून बऱ्याचशा महिला ह्या बाहेर त्यांचे काही अफेअर असतात. तर काही महिलांचे अफेअर असतात, त्या पण महिला नकार देतात. सर्वच महिला तशा करतात असं नाही, काही काही महिला करतात. आणि काही काही महिलांचं कसं असतं, तर त्यांना नवरा आवडत नसतो. तर हा एक प्रॉब्लेम असतो त्यांचा. त्यांना सुरुवातीला नवरा हा त्यांना बिलकुल आवडत नसतो, त्याच्यामुळे ते संबंध करायला ते नकार देतात. तर ते फक्त त्याच्या रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्याच्याबरोबर राहतात. मात्र संबंधाची वेळ आली की ते नकार देतात, कारण त्यांना किळस येत असते किंवा त्यांना मुळात आवडतच नसतं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, काही काहींचे नवरे हे गुटखा वगैरे खातात, तंबाखू खातात, दारू पितात. तर ते त्यांचा तोंडांचा वास येतो. काही काही महिलांना ते आवडत नाही, त्याच्यामुळे ते पण महिला नकार देतात. कधी कधी देतात, म्हणजे कर्तव्य म्हणून देतात एखाद्या वेळेस. ते पण असे त्यांचं मन स्वतः असं ओतून देत नाही, तर असं द्यायचं म्हणून देतात. तर कधी पण संबंध करताना ही दोघांचे मन एकच, म्हणजे स्वइच्छाने केलं पाहिजे. दोघांचं मन सेक्ससाठी तयार असलं पाहिजे. दोघांचं मन हे सेक्स करण्यासाठी तयार असावं. नाहीतर सेक्स हा चांगल्या प्रकारचा होत नाही. तर चांगल्या प्रकारचा सेक्स होण्यासाठी तुम्हाला दोघांचं मन हे सारखं ठेवायचं असतं. तर दोघांचं मन सारखं नसेल तर हा त्रास तुम्हाला नक्की होतो. आणि वारंवार बायको जर नकार देत असेल तर तिला तुम्ही बळजबरी करू नका. तर थोडासा वेळ द्या. तुम्ही जर रोज सेक्स करत असाल तर ते टाळणं बंद करा. आता ते टाळून घ्या, कारण सेक्स हा कमीत कमी आठवड्यातून 3 नाही तर 2 वेळेसच करा. हे चांगलं राहतं. आणि मेन गोष्ट, तुम्ही जर सेक्स केला तर जेवण दिसतं हे खरं आहे, कारण सेक्स करणं हे चांगलं असतं आरोग्यासाठी. तुमचा मानसिक स्ट्रेस हा कमी होतो. सेक्समुळे तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. तर सेक्स करणे हे आवश्यक आहे, पण ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर नेहमी बायका काय करतात, नेहमी सेक्सला नकार देतात. नीट समजून सांगत नाही पतीला का मला आज हे या कारणामुळे मला सेक्स करायचं नाही, त्या कारणामुळे करायचं नाही. तर डायरेक्टली काय करतात, भांडण चालू करतात. तर भांडण चालू केल्यामुळे काय होतं, समोरचा व्यक्ती चिडतो आणि तो संशय घ्यायला चालू करतो. तर संशय घ्यावा नाही म्हणून आपण त्याच्याशी सेक्स हा प्रामाणिकपणे करायचा असतो. तर बऱ्याचशा महिला नकार देत असतात. तर त्यांनी नकार न देता तर आपल्या पतीला व्यवस्थित समजून सांगायचं आहे आणि व्यवस्थित सेक्स हा दोघांचं मन म्हणजे दोघांचं मन करून करायचं आहे. तर पूर्ण असं द्यायचं नाही सेक्स. तर अजून बरेचसे प्रॉब्लेम असतात. काही महिलांचे अफेअर असतात बाहेर. तर अफेअर करणाऱ्या महिला त्यांना बाहेरचाच व्यक्ती आवडत असतो आणि घरचा व्यक्ती आवडत नसतो. तर ते काय करतात, नवऱ्याकडून पैसे घेतात, बॉयफ्रेंडला देतात किंवा समोरच्या व्यक्तीला देतात. तर हे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या घरीच तुमच्या नवऱ्याशी व्यवस्थित संबंध करा, एकदम मनापासून करा. तुम्हाला उत्तम आनंद भेटेल. तर उत्तम आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हप्त्यातून 3 वेळेस तरी करा.
सेक्स आणि दोघांचं मन मिळून करा. जास्त चिडचिड करून करा, शांत पद्धतीने करा. तर काही काही महिला का नकार देतात, तर काही काही महिलांना म्हणजे आजूबाजूला चेवचेव असते, तर महिलांना शांत जागेची पूर्ण गरज असते. महिला शांत जागेतच सेक्स करण्यास तयार असते. त्यांचा वेळ हा तुम्ही त्यांना कोणत्या वेळेत सेक्स करायला आवडतं हे विचारून घ्या आणि मगच तुम्ही त्या टाईमवर सेक्स करा. काही काही व्यक्ती कशा असतात, कामावर जातात आणि त्यांना वेळ भेटत नाही, तर रात्री येतात. तर रात्रीही खूप टाईम होतो, उशिरा येतो काही वेळेस नवरा. तर उशिरा आल्यामुळे काय होतं, त्यांचा झोपायचा टाईम असतो आणि त्यांना झोप लागलेली असते. आणि सकाळी त्यांना शाळेतलीमुळे शाळेत घालायचे असतात, पोचायचे असतात, स्वयंपाक करायचा असतो, सकाळी उठून लवकर आवर करायचे असते, त्यांना वेळ भेटत नाही. त्यांची झोप मोड झाली की मग ते रात्री नकार देतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातून एक दिवस तुम्ही सुट्टी घ्या. त्यावेळेस तुमची मुलं शाळेत गेले असतील, कुठे गेले असतील, त्यावेळेस तुम्ही निवांत राशा, दोघं निवांत असाल, तुम्हाला दोघांना चांगला वेळ भेटेल. त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित सेक्स करायचा, म्हणजे तुम्हाला भरपूर आनंद भेटेल आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होतील. तुम्हाला सेक्स केल्याने काय होतं, आत्मविश्वास वाढतो, परत उत्साह वाढतो, आनंदी राहते, शरीर ताजंतवानं राहतं, फ्रेश राहतं, फ्रेश मूड होते, चिडचिड होत नाही. तर सेक्स करण्याचे हे खूप फार सारे फायदे असतात. तर सेक्स हे व्यवस्थित करा तुम्ही, टायमिंग घ्या, त्याला वेळ काढा. तुम्हाला वेळ भेटत नसेल तर कोणत्या वेळेमध्ये तुम्ही रिकामे राहतात ते वेळ काढा, त्या वेळेत तुम्ही व्यवस्थित सेक्स करा. तुम्ही आनंदी राहाल, खुश राहाल. तर बायकांचं नेहमी नकार देण्याचं कारण हेच असतं की त्यांना होणारा मानसिक त्रास, चिडचिड, कामामुळे त्यांना वेळ भेटत नाही आणि त्यांना शांतता हवी असते. आणि किंवा काही महिलांचे अफेअर असतात, त्याच्यामुळे ते नकार देतात. तर तुम्ही तुमचं कारण ओळखायचं आहे, तुमची महिलेला काय त्रास होतो ते विचारायचं आहे आणि तुम्ही व्यवस्थित संबंध करायचा आहे. तर मित्रांनो, काही महिलांना मुळात नवराच आवडत नसतो, त्यामुळे ते पण सेक्सला नकार देत असतात. तर नवरा का आवडत नाही ते तुम्हाला तर माहितीच असतं. काहींचे लग्न अगोदर प्रेमसंबंध असतात, प्रेमसंबंध असल्यामुळे ते नवऱ्याला नकार देतात, कारण ते कम्पॅरिझन करतात. आणि काही काही महिला नवऱ्याकडून अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे सेक्स करतात. म्हणजे काही 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 नवऱ्यांना उत्तेजना येत नाही, सेक्स येत नाही, तर त्यांच्या बायकोशी व्यवस्थित सेक्स करत नाही, ते त्यांची शारीरिक सुख येते, इच्छा पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे ते सेक्स करतात काही काही महिला. आणि काही काही महिलांचं कसं असतं, काही काही महिलांना मुळात सेक्सच आवडत नाही. आणि काही काही महिलांचं कसं असतं, तर बाहेर लग्नाच्या अगोदर अफेअर असतं. आणि काही काही महिलांचं कसं असतं, तर तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करणे, म्हणजे त्यांना साडी घेणे, त्यांनी मागितलेल्या वस्तू तुम्ही पूर्ण करणे, दागदागिने ह्या गोष्टी, परत त्यांना गावाला ने-आण करणे. तुम्ही त्यांना गावाला व्यवस्थित टायमावर नेत नसाल, त्यांना दागिने घेत नसाल, त्यांना साडी घेत नसाल, ते जे वस्तू मागतील ते तुम्ही ते घेत नसाल, त्यांची लाड पुरवत नसाल, तर अशा महिलाही तुम्हाला तुमचा राग करतात आणि तुमच्याबद्दल त्यांच्या मनात अशी हे निर्माण होतं की तुम्ही त्यांना ते आवडूच नाही लागत, तुम्ही आवडत नसते त्यांना. मग ते तुमचा राग करतात आणि ते दुसऱ्याकडे आकर्षित होतात, दुसऱ्याबरोबर संबंध प्रस्थापित करतात आणि तुम्हाला संबंधास नकार देतात. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला तुमची बायको खुश ठेवायची असेल तर तिचे लाड पुरवा, तिला जे म्हणेल ते आणून द्या आणि तिला होला हो म्हणा. ती नकार देत असेल तर नकार मान्य करा, चिडचिड करू नका, बळजबरी करू नका, शांततेत तुमचं चालू द्या आणि कधी तिच्यावर रागवू नका, ओरडू नका. तिला आवडत नाही, काही काही महिलांना त्यांचा अपमान केलेला आवडत नाही, तर तुम्ही काही काही महिलांना सवय असते, ते अपमान होण्यासारखंच बोलतात आणि तुम्हाला राग येतो, तुमचा राग अनावर होतो आणि तुम्ही तुमचा राग कंट्रोल करत नाही आणि त्यांच्याशी एकदम बेधडकपणे बोलून टाकतात. त्यामुळे काही महिलांना लगेच राग येतो आणि तुमच्याबद्दल त्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि ते तुम्हाला व्यवस्थित संबंध करू देण्यास नकार देतात. तर हेच कारण आहेत मित्रांनो. तर तुम्हाला संबंध करायचे असेल तर तुम्ही गोडी गोविंदाने राहा आणि ती जे म्हणेल तेच ऐका, तिचं पुढं करा. तिची कोणती पण गोष्ट चुकीची असली तर हो म्हणा, तिचंच बरोबर आहे असं म्हणा, तुम्हाला नक्कीच यश भेटेल. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.